नमो बुद्धाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपले स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनलवरती। स्पिरिच्युअल लॉर्ड बुद्धा चॅनल आपल्यासाठी घेऊन येत आहे बुद्ध कथा, गौतम बुद्धांच्या जीवनावरील प्रेरक कथा, ज्या कथांपासून प्रेरणा घेऊन आपण आपले जीवन बदलून टाकू शकता। पूर्ण दिवसभराच्या थकव्यानंतर एका चांगल्या झोपेची आवश्यकता सर्वांनाच वाटते। बरेच लोक एका कुशीवर तर बरेच लोक पाठीवर झोपणे पसंत करतात, पण झोपण्याची योग्य पद्धत कोणती? ज्योतिषशास्त्रानुसार झोपण्याची पद्धत बदलून तुम्ही नकारात्मकतेपासून आराम मिळवू शकता। योग्य पद्धतीने झोपल्याने आरोग्याशी संबंधित चांगले बदलही होतात। वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य पद्धत आहे पूर्वेकडे किंवा दक्षिणेकडे डोके ठेवून झोपणे। केवळ धार्मिक शास्त्रानुसारच नाही तर आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे आहे। या उलट जर तुम्ही दक्षिणेकडे पाय ठेवून झोपत असाल तर या स्थितीचा तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो। धार्मिक ग्रंथांमध्ये दक्षिणेला यमाची दिशा आणि पूर्वेला देवांची दिशा असे वर्णन केले आहे। त्यामुळे या दिशेला तोंड करून झोपणे अशुभ मानले जाते, ज्याचा नकारात्मक परिणाम शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्टीस पडतो। आरोग्य आणि मेंदूवर खोल परिणाम। विज्ञानानुसार पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर चुंबकीय शक्ती असते। शारीरिक रचनेनुसार डोके उत्तर दिशेला आणि पाय दक्षिण दिशेला मानले जातात। जेव्हा आपण आपले डोके उत्तरेकडे आणि पाय दक्षिणेकडे ठेवून झोपतो तेव्हा ही स्थिती प्रतिरोधक म्हणून कार्य करते। विरुद्ध दिशा एकमेकांना आकर्षित करतात आणि समान दिशा तिरस्करणीय बनतात, ज्यामुळे आरोग्य आणि मेंदूवर खोल परिणाम होतो। असे मानले जाते की दक्षिणेकडे पाय ठेवून झोपल्याने व्यक्तीची शारीरिक ऊर्जा संपते। यामुळे सकाळी उठल्यावर विचित्र थकवा जाणवतो। तर दक्षिणेकडे किंवा पूर्वेकडे डोके ठेवून झोपल्यास सकाळी ताजेतवाने वाटू शकते। जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी आणि अभ्यासाप्रमाणेच झोपण्याचीही योग्य पद्धत आहे। झोपताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर पाठदुखीसारख्या समस्यांची शक्यता बऱ्याच अंशी कमी होते। झोपण्याचा योग्य मार्ग। झोपल्यानंतर अनेक वेळा आपल्याला पाठीत किंवा मानेत वेदना होतात। याविषयी डॉक्टर सांगतात की ज्यांना मानदुखीचा त्रास आहे त्यांच्या पाठीवर झोपल्याने वेदना आणखी वाढू शकतात। जर तुम्हाला तुमच्या पाठीच्या खालच्या भागात दुखत असेल तर तुमचे पाठीवर झोपणे फायदेशीर ठरू शकते। याशिवाय मणक्यात दुखत असल्यास उशी लावून आराम करू शकता। झोपतानाची मुद्रा देखील खूप महत्त्वाची आहे। झोपताना अनेक जण गुडघ्याला आणि चेहऱ्याला स्पर्श करतात, त्यामुळे मान आणि पाठदुखीचा त्रास होऊ शकतो। तसेच हात शरीराखाली दबले गेल्याने किंवा पाय वाकडा झाल्यामुळे शरीराच्या अनेक भागात वेदना होऊ शकतात। तर झोपण्याची योग्य पद्धत कोणती हे आपण जाणून घेऊया गौतम बुद्धांच्या आयुष्यातील एका प्रसंगातून। एकदा एक श्रीमंत माणूस एका बौद्ध भिक्खूंकडे गेला आणि म्हणाला, "भंते, मला माझ्या झोपेचा खूप त्रास झाला आहे। खूप प्रयत्न करूनही मी रात्री उशिरापर्यंत झोपू शकत नाही आणि रात्री झोपण्यापूर्वी सर्व जगाचे विचार माझ्या मनात फिरत राहतात आणि जेव्हा मी झोपतो तेव्हाही मी रात्रभर कूस बदलत राहतो आणि जेव्हा मी सकाळी उठतो तेव्हा मला बरे वाटत नाही। मला थकवा येतो आणि अस्वस्थ वाटते। कृपया या समस्येत मला मदत कराल का? मला काहीतरी उपाय सुचवा." बौद्ध भिक्खू म्हणाले, "मी तुला तुझ्या समस्येचे निराकरण सांगण्यापूर्वी मी तुला गौतम बुद्धांच्या गाढ झोपेच्या रहस्याबद्दल एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छितो." तो माणूस म्हणाला, "जशी तुमची इच्छा आहे भंते." बौद्ध भिक्खू म्हणू लागले, "तथागत गौतम बुद्ध जेव्हा झोपायचे
तेव्हा ते रात्रभर एकाच स्थितीत राहायचे, बाजू कधीही बदलत नव्हते. रात्री ते ज्या स्थितीत झोपायचे त्याच स्थितीत सकाळपर्यंत राहिले. गौतम बुद्धांचा आनंद नावाचा एक शिष्य होता, जो अनेकदा त्यांच्या जवळ झोपत असे. आनंदला या गोष्टीचा खूप त्रास झाला की आनंद जेव्हा जेव्हा रात्री डोळे उघडतो तेव्हा गौतम बुद्ध संपूर्ण रात्र त्याच भौतिक अवस्थेत कशी घालवतात. त्यामुळे गौतम बुद्ध त्या स्थितीत झोपलेले आहेत हे त्याला नेहमी माहीत होते. ही गोष्ट त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करणारी होती. पण एके दिवशी भिक्षू आनंदला त्याची उत्सुकता थांबवता आली नाही आणि तो गौतम बुद्धांकडे गेला. मध्यरात्री त्याने गौतम बुद्धांना जागृत केले. झोपेतून उठून तो म्हणाला, तथागत मला माफ करा. मला माहीत आहे की तुम्हाला प्रश्न विचारण्याची ही योग्य वेळ नाही. तुम्ही दिवसभर फिरत असता, लोकांना धम्माचे ज्ञान देता, त्यांच्या समस्या सोडवता. पण माझी उत्सुकता इतकी वाढली आहे की मी सकाळपर्यंत थांबू शकत नाही. म्हणून कृपया माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या आणि माझी उत्सुकता पूर्ण करा. भिक्षू आनंद पुढे म्हणाले, मी गेली 20 वर्षे तुमच्यासोबत आहे आणि मी पाहतो की तुम्ही संपूर्ण रात्र एकाच स्थितीत घालवता. तुम्ही अजिबात हालचाल करत नाही. म्हणून तुम्हाला खरोखर झोप येते की नाही? गौतम बुद्ध आनंदकडे बघून हसले व म्हणाले, मला माझ्यासाठी योग्य झोपण्याची स्थिती सापडली आहे. आता मला झोपताना हलण्याची गरज नाही. मी झोपेतही जागृत राहतो. जोपर्यंत माझे शरीर झोपते पण मी जागृत राहतो. झोपेत शरीराची हालचाल होते की नाही हा प्रश्न नसून शरीर स्थिर स्थितीत का राहू शकत नाही हा आहे. खरे कारण मन आहे. ते मन आहे जे शांत आणि स्थिर राहू शकत नाही. आणि हेच कारण आहे की आपण झोपेच्या अवस्थेतही आपल्या शरीराची हालचाल करत असतो. पण मी या सगळ्याच्या पलीकडे आलोय. आता माझ्यात मन सारखं काही उरलं नाही. झोपल्यावर माझं शरीर मृत शरीरासारखं होतं. मन सारखं काही उरलं नाही. आनंद, तुम्ही कधी मृत शरीराची स्थिती बदलताना पाहिलं आहे? अगदी गाढ झोपेच्या अवस्थेतही हे सर्व काम आपलं मन करतं. एकदा मन स्थिर झालं, मन शांत झालं की मग तुमचं शरीर खोल अवस्थेत जाईल. तुम्ही झोपले पण तरीही तुम्ही आतून जागे असाल. आतून तुम्हाला सर्व काही अनुभवता येईल. झोपल्यानंतरही तुमची जाणीव एका लहानशा जळत्या दिव्यासारखी सतत जळत राहील. कथा संपल्यानंतर बौद्ध भिक्षू त्या श्रीमंत माणसाला म्हणाले, एक ज्ञानी व्यक्ती केवळ आपल्या शरीराचे पूर्ण जाणीवेने निरीक्षण करत नाही, तर तो आपल्या मनाचेही पूर्ण जागरूकतेने निरीक्षण करतो. जेव्हा एक सामान्य माणूस झोपतो तेव्हा तो बेशुद्ध असतो. त्याला त्याच्या सभोवतालचे भानही नसते. त्यामुळे तो त्याची स्वप्ने निवडू शकत नाही. पण जेव्हा बुद्ध झोपतात तेव्हा ते जसे त्यांचे सकाळी डोळे उघडे असतात तसे झोपेत बुद्ध जागी असतात. म्हणूनच असे म्हणतात की बुद्ध कधीच झोपत नाहीत. जेव्हा सामान्य माणूस झोपतो तो कधी झोपतो हे त्याला कळत नाही. पण जागृत होणे आणि झोप लागणे या दरम्यानच्या त्या छोट्याशा क्षणात जर तुम्ही जागे राहू शकलात, जेव्हा आपण झोपेच्या अगदी जवळ असतो तेव्हा काहीतरी आश्चर्यकारक घडेल जे तुम्हाला जाणीवेच्या जवळ घेऊन जाईल. हे ऐकून तो माणूस म्हणाला, हे भंते, मला इतक्या खोल आध्यात्मिक गोष्टी समजत नाहीत. कृपया मला सोप्या शब्दात समजावून सांगा की मला गाढ झोप का येत नाही. बौद्ध भिक्खू म्हणाले, रात्री उशिरापर्यंत जागी राहण्याची आणि सहज झोप न लागण्याची 5 मुख्य कारणे आहेत. पहिले कारण आहे अंथरुणावर झोपण्याव्यतिरिक्त इतर गोष्टी करणे.
जसे अनेकांना पलंगावर अन्न खाण्याची सवय असते, पलंगावर अभ्यास करणे आणि अशा अनेक गोष्टी फक्त त्यांच्या बेडरूममध्येच करणे. बेडरूमचा अर्थ झोपण्याची जागा आहे, परंतु लोक इतर कारणांसाठी देखील वापरतात. त्या बेडरूमचा आपल्या मनात कोणताही निश्चित अर्थ नसतो. म्हणून जेव्हा आपण झोपण्यासाठी जातो तेव्हा आपले मन पूर्णपणे स्वीकारत नाही की आता आपल्याला झोपावे लागेल, कारण आपण त्याच ठिकाणी इतर गोष्टी करण्याची सवय लावली आहे. मित्रांनो, जर आपण आजबद्दल बोललो तर आजच्या काळाबद्दल बोललो तर आपण बेडवर पडून फोनवर बोलतो, बेडवर बसून ऑफिसचे काम करतो, चित्रपट पाहतो, अन्न खातो, गेम खेळतो किंवा गप्पा-टप्पा करण्यासाठी वापरतो. आजकाल लोक आपला बहुतेक वेळ अंथरुणावर पडून घालवतात, ज्यामुळे पलंग हे आपल्या मनात फक्त झोपण्याची जागा राहिलेली नाही. आणि जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा आपण तासनतास झोपत नाही. याचे हे एक मोठे कारण आहे. बौद्ध भिक्खू पुढे म्हणाले, बौद्ध आश्रमांमध्ये एक भिक्षू सकाळी उठल्याबरोबर आपले अंथरूण सोडतो आणि नंतर फक्त रात्रीच झोपतो. यामुळे त्याच्या मेंदूला कळते की अंथरुणावर झोपणे म्हणजे गाढ झोप. चांगली आणि शांत झोप न लागण्याचे आणखी एक कारण म्हणजे झोपण्याची ठराविक वेळ नसणे. बौद्ध भिक्खू म्हणाले, तुम्हाला सकाळी लवकर उठायचे असेल आणि शांत झोप घ्यायची असेल तर तुम्हाला रात्री लवकर आणि ठराविक वेळी झोपण्याची सवय लावावी लागेल. बौद्ध विहारांमध्ये राहणारे भिक्षू झोपण्याच्या काही तास आधी सहज पचण्याजोगे अन्न एका ठराविक वेळी ग्रहण करतात आणि दररोज ठराविक वेळी झोपायला जातात. त्यामुळे अशा प्रकारे ते एक विशिष्ट दिनचर्या पाळतात. मित्रांनो, जर आपण आजच्या जीवनशैलीबद्दल बोललो तर बहुतेक लोकांकडे झोपण्याची किंवा उठण्याची ठराविक वेळ नसते किंवा रात्रीचे जेवण आवश्यकतेपेक्षा हलके आणि कमी असावे याची ते काळजी घेत नाहीत. उलट त्यांचे मुख्य जेवण हे फक्त रात्रीच असते. वीकेंडला ते रात्री उशिरापर्यंत जागे राहतात, कारण दुसऱ्या दिवशी काही काम नसते. रात्री सिनेमा बघायला सुरुवात केली तर रात्री कितीही उशीर झाला तरीही सिनेमा संपल्यावरच झोपतात. वेळ आणि जीवन यांच्यात सुसंवाद नियंत्रण राहत नाही आणि मग हे असे लोक आहेत जे दुसऱ्या दिवशी अपूर्ण झोपेने जागे होतात आणि दिवसभर अस्वस्थ आणि थकल्यासारखे वाटतात. योग संस्कृतीत झोपेला चमत्कारिक जग म्हटले गेले आहे. जर तुम्हाला झोप समजली तर तुम्ही स्वतःमध्ये खूप काही साध्य करू शकता आणि जर तुम्हाला समजले नाही तर तुम्ही ते खराब देखील करू शकता. बौद्ध भिक्खू पुढे म्हणाले, गाढ झोप न लागण्याचे आणि सकाळी उठल्यावर बरे न वाटण्याचे तिसरे कारण म्हणजे झोपण्यापूर्वी नकारात्मक गोष्टींचा विचार करणे. डोळे उघडण्यापूर्वी ज्या प्रकारचे विचार तुम्ही करता हे तुमच्या मनात येणारे पहिले विचार आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही नकारात्मक विचारांनी झोपता तेव्हा तुम्ही सकाळी त्यांच्यासोबत उठता. अंथरुणावर झोपताना जेव्हा आपण झोपायला जात असतो तेव्हा आपले अवचेतन मन सर्वात जास्त सक्रिय असते आणि अशा वेळी आपण आपल्या आज जे काही विचार निर्माण करत असतो आपले अवचेतन मन ते विचार थेट स्वीकारते आणि ते प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करते. आपले अवचेतन मन चांगले आणि वाईट विचार निवडू शकत नाही. अवचेतन मनाला आपल्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट हे कळत नाही. मिळालेल्या माहितीवर काम सुरू होते. त्यामुळे झोपताना आपल्या समस्यांचा आणि नकारात्मक विचारांचा विचार करण्याऐवजी त्या चांगल्या गोष्टींचा आणि चांगला विचार करायला हवा. आपल्या आयुष्यात आपल्याला काय साध्य करायचे आहे
हे रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर नेहमी त्या गोष्टींचा विचार करा ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होऊ शकतात. चांगली आणि दर्जेदार झोप न येण्याचे चौथे कारण आहे चुकीच्या पद्धतीने झोपणे. बौद्ध भिक्खू म्हणाले, तुम्ही ऐकले असेल की भारतात अनेकदा उत्तरेकडे डोके ठेवून झोपू नका असे म्हटले जाते. याचे कारण असे की जेव्हा आपण उत्तरेकडे डोके ठेवून झोपतो तेव्हा पृथ्वीच्या चुंबकीय खेचण्यामुळे हे भरपूर रक्त मेंदूकडे जाण्याचा प्रयत्न करते आणि मेंदूमध्ये आढळणाऱ्या शिरा खूप पातळ होत जातात. त्यांच्या फुटण्याचा धोका वाढतो आणि जर ती व्यक्ती खूप म्हातारी आणि अशक्त असेल तर त्याचा मृत्यूही होऊ शकतो. परंतु सामान्यतः जे लोक उत्तरेकडे डोके ठेवून झोपतात व सकाळी उठतात आणि त्यांच्या डोक्यात तणाव जाणवतो आणि त्यांनी त्यांचा सर्व वेळ रात्री अस्वस्थतेत किंवा कूस वळवण्यात घालवलेला असतो. लोक झोपण्याच्या स्थितीत दुसरी चूक करतात की ते कोणत्याही प्रकारे झोपतात. त्यांना यात काही फरक पडत नाही की त्यांच्या पाठीचा कणा सरळ आहे किंवा नाही. लोक सहसा त्यांच्या पोटावर किंवा कसेही झोपतात, पण आपण सरळ झोपण्याचा किंवा डाव्या बाजूला झोपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळे शरीराच्या अवयवांवर अतिरिक्त दबाव पडत नाही. झोपताना खूप जाड गादी वापरू नका, कारण ते तुमच्या मणक्याला वळवते आणि गाढ झोपेत अडथळा आणते. तसेच खूप जाड उशी वापरू नका, कारण ती तुमची मान खूप वाकवते आणि तुमच्या शरीरावर ताण येतो आणि यामुळे तुमच्या गाढ झोपेत अडथळा येतो. रात्री उशिरा झोप न लागणे किंवा रात्रभर अस्वस्थपणे झोपणे हे पाचवे कारण आहे. अन्नाचे अत्याधिक सेवन आणि अन्न पचण्यास विलंब. जर तुम्ही रात्री खूप तेलकट पदार्थ खाल्ले तर त्यामुळे तुमची झोपही बिघडते, कारण हे पदार्थ पचायला खूप वेळ आणि शक्ती लागते. त्यामुळे अशा पदार्थांचे सेवन केल्यास झोपण्याच्या 3-4 तास आधी हे खाण्याचा प्रयत्न करा. ती व्यक्ती म्हणते, मला समजले आहे की गाढ आणि शांत झोप न येण्याची कारणे कोणती असू शकतात, परंतु आता तुम्ही मला काही उपाय सांगू शकाल का ज्यामुळे आम्हाला गाढ झोप लागण्यास मदत होईल. बौद्ध भिक्षू म्हणाले, मी तुम्हाला काही विधी सांगत आहे जे तुम्ही झोपण्यापूर्वी किंवा उठल्यानंतर करू शकता, ज्यामुळे तुमची झोप गाढ तर होईलच, पण तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदलही होईल. सर्वप्रथम झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने आंघोळ करण्याचा प्रयत्न करा. आंघोळ केल्याने आपले शरीर जागृत आणि तणावमुक्त होते. तुम्ही हे पाहिले असेल की जेव्हा एखादी व्यक्ती आंघोळ करून येते तेव्हा त्याला आतून सकारात्मक ऊर्जेचा अनुभव येतो. तो अधिक आनंदी आणि निश्चिंत दिसू लागतो. याचे कारण असे आहे की आपल्या शरीराचा बहुतेक भाग पाण्याने बनलेला आहे आणि पाणी आपल्या शरीराचा मूलभूत भाग आहे. शक्य असल्यास झोपण्यापूर्वी तुमच्या बेडरूममध्ये कोणत्याही सेंद्रिय तेलाचा किंवा कापसाचा दिवा लावा. यामुळे आजूबाजूच्या वातावरणात सकारात्मकता येते. झोपण्यापूर्वी थोडे पाणी प्या, त्याचा खूप फायदा होईल. तुम्ही झोपायला जाता तेव्हा झोपण्यापूर्वी काही मिनिटे ध्यान करा आणि तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करा, किंवा तुम्ही तुमच्या दिवसभरात केलेल्या सर्व चांगल्या गोष्टींचा विचार करा. झोपण्यापूर्वी एकदा लक्षात ठेवा की तुम्ही नश्वर आहात, आज तुमचा मृत्यू होऊ शकतो. असा विचार करून तुम्ही तुमच्या छोट्या छोट्या समस्यांबद्दल चिंता करणे सोडून द्या. सकाळी उठल्याबरोबर तुमचे दोन्ही हात एकत्र घासून डोळ्यांवर ठेवा. यामुळे तुमचे शरीर जागृत होते आणि उठल्यानंतर नेहमी उजव्या बाजूला वळा.
नेहमी रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला सकाळी लवकर उठता येईल आणि पूर्ण झोप मिळेल. तर हे असे काही मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमची झोप गाढ आणि आरामदायी करू शकता. त्या माणसाने बौद्ध भिक्षूचे त्यांच्या शिकवणीबद्दल आभार मानले आणि निघून गेला. तर मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.